स्वतः पुढे आलेला आहात। आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तन मन धनाने या मुरुड तालुक्याचा सन्मान राखण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। म्हणून आपलं देखील आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अर्थात नाईक फारुके। धन्यवाद सर। तदनंतर प्रतिस्पर्धी संघ असलेला संकल्प कन्स्ट्रक्शन आणि या संकल्प कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत अर्थात कैलास पाटील। कैलास पाटील आपला देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण या मुरुड तालुक्याच्या एक सन्मानाची कबड्डी स्पर्धा आहे चॅम्पियन ट्रॉफी। ज्या चॅम्पियन ट्रॉफीला पद्मदुर्ग हे नाव देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, पद्मदुर्ग हे देखील आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे, आपल्या रायगडची ओळख आहे, आपल्या मुरुडची ओळख आहे। आणि या पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफीचं या ठिकाणी अनावरण होत असताना, ही कबड्डी स्पर्धा सुरू होत असताना आदरणीय कैलास पाटील आपण देखील मोठी भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहात। या कबड्डी खेळाडूंना खऱ्या अर्थानं व्यासपीठ मिळण्यासाठी आपण देखील मोठ्या शर्तीने या ठिकाणी प्रयत्न केले आणि मात्र या ट्रॉफीचे आपण देखील संघाचे मालक झालेले आहात। म्हणून आपलं देखील अर्थात कैलास पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। खूप खूप धन्यवाद। आणि अशाच सर्व संघ मालकांचं आम्ही निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करणार आहोत। तदनंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला सपोर्ट करणार आहे गौतम स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आदरणीय गोपाळ सातमकर। आपलं देखील आम्ही अर्थात आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी ठरवलं की ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही कोणत्याही एका विभागाची नाहीये, कोणत्याही एका मंडळाची नाहीये, तर ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही मुरुड तालुक्याची आहे। म्हणून आपण देखील सपोर्ट केलं, त्याबद्दल आदरणीय गोपाळजी सातमकर आपला देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तर पुढचा सामना फर्स्ट कॉल आहे। पुढच्या सामन्यासाठी फर्स्ट कॉल आहे। पहिला पुकार विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन वर्सेस कैवल्य सिव्हिल स्टार। आपल्याला पहिला पुकार आपण तयारीला लागायचा आहे। तिसरा पुकार दिल्यानंतर दोन्ही संघ प्रवेशद्वारापाशी येणं गरजेचं आहे। विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन वर्सेस कैवल्य सिव्हिल स्टार, पहिला पुकार। तदनंतर या संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थानं संघ मालक म्हणून खऱ्या अर्थानं आपली भूमिका सिद्ध करणार आहे जिजा एंटरप्राइजेसचे संघ मालक आशिष हैबुलकर। आपलं देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आम्ही धन्यवाद देखील देणार आहोत। तदनंतर पुढील संघ आहे पीटर वॉरियर्स। पीटर वॉरियर्स या संघाचा मालकी सिद्ध हक्क अर्थात ज्यांच्याकडे आहे असे या संघाचे मालक आहेत निलेश वारगे। अर्थात निलेश वारगे आपलं देखील आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण देखील एक मोठी भूमिका या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं स्वीकारलेली आहात। माझ्या अनेक कबड्डी खेळाडूंना या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळता यावं, भविष्यात आपल्या संघामधून देखील खेळत असताना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, हा दूरदृष्टिकोन समोर ठेवून आपण देखील या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहभागी झालात, म्हणून आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। तदनंतर विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन संघाचे मालक अर्थात आदरणीय भाई सुर्वे आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत, कारण अनेक कबड्डी स्पर्धा ज्या ज्या वेळेला होत असतात त्या वेळेला भाई सुर्वे आपण देखील मोठ्या सन्मानानं त्या ठिकाणी संघ मालकी म्हणून स्वीकारत असतात। अर्थात आपलं देखील योगेशजी जयवाल यांच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। तदनंतर कैवल्य सेवा संघाचे मालक आहेत मनोज भगत। अर्थात मनोजजी भगत आपल्याला देखील आम्ही या आयोजकांच्या वतीनं आयोजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहात। आपण देखील या मोठ्या लीगच्या मोठ्या चॅम्पियन ट्रॉफीचे आपण देखील वाटेकरी आहात। आपण देखील मोठा वाटा या स्पर्धेमध्ये उचलला आहात, म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। तदनंतर काव्या स्पोर्ट्सचे मालक दिनेश वारगे। दिनेश वारगे आपला देखील आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान करतो, आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो। आपण देखील खूप मोठा अनमोल कार्य या ठिकाणी केलेला। तदनंतर या ठिकाणी ओवी स्पोर्ट्स खाराबोली संघाचे राजू बेडेकर। राजूजी बेडेकर आपल्याला देखील आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत। आपण देखील एक मोठं कार्य जे नेहमीच आपण कबड्डीसाठी तनमन धनाने करत असतात आणि आज मालक म्हणून या व्यासपीठावर आपण मोठ्या सन्मानाने बसलेला आहात, आपला देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। तदनंतर जे हनुमान काशीद संघाचे परवेश बैलोसे
आपल्याला देखील आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत, कारण ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा आपल्याकडे प्रस्ताव आला त्यावेळेला मात्र आपण अगदी कोणताही विचार न करता आपल्या खेळाडूंसाठी आपण येस म्हणून सांगितलं आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण देखील सहभागी झाला, म्हणून आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। सामना सुरू आहे, अर्थात फुजेल फायटर्स वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन। जिजा एंटरप्राइजेस संघाचे संघ प्रशिक्षक आहेत आदरणीय हेमंतजी तोडणकर, आपणास विनंती असतात की आपण कृपया व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं। सन्माननीय हेमंत तोडणकर, आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं। त्याचप्रमाणे भावी रोहा संघाचा एक खेळाडू आपली स्पर्धा पाहण्यासाठी ठिकाणी उपस्थित आहे, गौरव नाईक। आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे, कारण जरी रोहा तालुक्यातून आपण इथे आला असाल तरी मात्र आपण देखील या कबड्डी क्षेत्राशी एक नातं जोडलेलं आहात आणि आम्हाला सर्वस्व या स्पर्धेमध्ये कबड्डी आणि कबड्डी फक्त कबड्डीसाठी आम्ही हे सर्व केलंय। तर आपण देखील रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहात, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे। गौरव नाईक, आपण व्यासपीठावर यायचं। निश्चितपणे संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही YouTube लाईव्ह आहे। घर बसल्या देखील या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा आनंद अनेकांना मात्र घेता येणार आहे। टीम साऊंड कंट्रोल प्रीतम एक उत्तम चढाई बहादर आपण पाहतोय, तो निश्चितपणे संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाच्या माध्यमातून अनेक खेळाडू, मुरुड तालुक्यातील खेळाडू जे नामवंत आहेत, अशाच खेळाडूंना ह्या लीग स्पर्धेमध्ये या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभाग दिला गेला। प्रत्येक खेळाडूनं आपापल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर निश्चितपणे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला आणि या चॅम्पियन ट्रॉफीचे खऱ्या अर्थानं मानकरी ठरले। या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये निश्चितपणे सहभागी झाले। पुढील दोनही संघांना या ठिकाणी कॉल दिलेला आहे। सर्व संघांना विनंती असणार आहे की आपल्याला थर्ड कॉलला मात्र आपण मैदानावर उपस्थित व्हायचं आहे। पुन्हा एकदा प्रीतम आपल्या संघाचा एक जबाबदार खेळाडू म्हणून निश्चितपणे आपली भूमिका पार पडत असताना आपलाच संघ या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजयी व्हावा हा दूर दृष्टिकोन समोर ठेवून प्रशिक्षक देखील नेहमीच आपल्या अशा खेळाडूंना पुढे पाठवत असतात, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या संघाला व्हावा। दोन संघांमधील हा खेळ आहे। 4-3 असा गुणफलक मात्र या ठिकाणी स्कोरबोर्डवर गुणफलकावर मात्र लागलेला आहे आणि अशाच या खेळामध्ये आपण 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये कोणता संघ हा या सगळ्यात मोठ्या चषकाचा म्हणजे अंतिम चषकाचा मानकरी ठरतोय, सवरकर मात्र मैदानाच्या बाहेर। जसजसा अंधार पडत जाणार तसतसे या स्पर्धेसाठी अनेकांची गर्दी मात्र होणार।
ही एक कबड्डीची खासियत आहे मित्रांनो. कबड्डी कुठेही असू द्या, कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, कोणत्याही गल्ली बोलात असू द्या, त्या कबड्डीचा सुगंध मात्र चहूबाजूला पसरत असतो आणि त्या कबड्डीचा आनंद घेण्यासाठी अनेक मायबाप वर्ग मात्र त्या ठिकाणी उपस्थित असतो. अशी या कबड्डीमध्ये ताकद आहे मित्रांनो, अशी या कबड्डीमध्ये शक्ती आहे, अशी या कबड्डीचा खऱ्या अर्थानं दीप नेहमीच अखंडपणे तेवत असतो. आणि अशाच्या कबड्डीचा सन्मान, अशाच्या कबड्डीला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं कार्य मात्र आयोजनाच्या माध्यमातून झालंय आणि त्या कबड्डी स्पर्धेला सुंदर असं नामकरण देण्यात आलं. ते म्हणजेच मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024. पद्मदुर्ग या किल्ल्याचं ज्या ज्या वेळेला आपल्या कानावर, आपल्या समोर नाव येत असतं, त्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देखील येत असतं. आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देखील घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नसतो मित्रांनो. कारण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज यांना देखील स्वराज्य खांद्यावर पेळलं होतं. आणि अशाच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा पद्मदुर्ग किल्ला आणि या पद्मदुर्ग किल्ल्याचं नाव आजच्या या चॅम्पियन ट्रॉफीला मात्र देण्यात आलंय. एक सुंदर असं नामकरण आणि सुंदर अशी स्पर्धा मात्र आज या मैदानावर खेळली जाते. सामनाधिकारी म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय अमित दळवी, मदन पाटील, सतीश भगत, सचिन पाटील म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. रुझेल फायटर्स वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन या दोन संघांमधील सामना मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक या गावांनी भरगच्च असणाऱ्या पंचक्रोशीमध्ये मुरुड तालुक्याचा खऱ्या अर्थानं कबड्डीचा आवाज दुमदुमतोय. अशी ही चॅम्पियन ट्रॉफी अनेक रसिक प्रेक्षकांना सध्याच खऱ्या अर्थानं चहूबाजूनं या मैदानाला, या कबड्डीला खऱ्या अर्थानं आशीर्वाद देण्यासाठी येणारे रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या आतुरतेनं या कबड्डीला प्रतिसाद मात्र देत आहेत. सुशील चढाईसाठी येतोय. सुशील 4 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केली असा संकल्प कन्स्ट्रक्शन संघाचा खेळाडू. सामना मात्र निश्चितपणे मध्यंतरासाठी थांबलेला आहे. 4-10 असा गुणफलक मात्र आपल्या समोर लागलेला आहे. धन्यवाद. चालू सामना मैदानावरती या स्पर्धेतला हा पहिला सामना आपण पाहतोय आणि त्याचा गुणफलक देखील आपल्या समोर आहे. 4-10 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी पुढील सामन्यासाठी मी दुसरा पुकार देतोय. विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन वर्सेस कैवल्य 7 स्टार आपल्याला दुसरा पुकार आहे. सेकंड गोल आपण तयारीत राहायचं आहे. विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन वर्सेस कैवल्य 7 स्टार. आपण आपले स्टार्टिंग 7 आम्हाला या ठिकाणी कळवायचे आहेत. आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण आपले संघ तयारी ठेवायचे. तिसरा पुकार दिल्यानंतर आपले संघ मैदानाच्या प्रवेशद्वारापाशी पाहिजे. किती आउट 12 3-4 12-4. तर मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही स्पर्धा आपण या स्पर्धेचा आनंद सर्वजण घेता. मी पुन्हा एकदा सर्व आमच्या प्रेक्षक वर्गाचं उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहिली, आज ती स्पर्धा मैदानावर खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. आणि आजच्या या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आपल्याला जे मान्यवर लाभले, नवगाव आगरी समाज अध्यक्ष आदरणीय काशीनाथ कानू माळी यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि मी
नितीन कमाने आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी आदरणीय काशीनाथ काने माळी यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आजचे उद्घाटक आदरणीय काशीनाथ काने माळी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी बहुमूल्य वेळ आज या मैदानावरती आपल्यासाठी दिलाय. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या विभागातील जसवंत गावचे माजी कबड्डीपटू आदरणीय गोविंद ठाकूर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीनजी कामाने आपणास विनंती करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हे आपल्या विभागातील माजी कबड्डी ज्यांना अनेक मैदानं गाजवली आणि आज ते देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मनापासून खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर खारापुरी शिकले म्हणून पंचक्रोशी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मोहनजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीन कमाने आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी आदरणीय मोहन पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पंचक्रोशी खारापुरी शिकले म्हणून संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित नांदगाव कपाळगिरी समाज अध्यक्ष आदरणीय श्री शरद कापूकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी नितीनजी कमाने आम्ही आपणास विनंती करतोय. आजच्या या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय शरदजी कापूकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर करंबोली गावचे माजी कबड्डीपटू आदरणीय काशीनाथ कमाने तुकाराम कमाने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि हे देखील सन्मान करण्यासाठी मी नितीनजी कमाने आपणास विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी आदरणीय तुकाराम कमाने यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर आदाड येथील माजी कबड्डीपटू आदरणीय प्रभाकर पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीनजी कमाने आपणास विनंती करतोय. प्रभाकर पाटील हे देखील एक नावाजलेले कबड्डीपटू आज देखील या स्पर्धेसाठी त्यांनी हजेरी लावली. त्यांचे देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. ज्या संघाला पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार मिळालेला आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित नवीवाडी येथील आदरणीय वसंतजी बेडेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी नितीनजी कमाने आपणास विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी वसंतजी बेडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले वसंतजी बेडेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. धन्यवाद देणार आहे स्पर्धा व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवरांना ज्यांच्या कृपाशीर्वादानं खऱ्या अर्थानं या मुरुड तालुक्यातील अनेक कबड्डी स्पर्धा झाल्या. ज्यांच्या असण्यानं मात्र नक्कीच अनेक कबड्डीपटू तयार झाले. ज्यांच्या येण्यानं अनेक कबड्डीपटूंना खऱ्या अर्थानं एक दिलासा मिळाला. कारण खेळणाऱ्यापेक्षा हे बघणारा मित्रांनो तितकाच महत्वाचा असतो. आणि तो जरी बघणार जर त्यातील गर्दी असेल तर अजून खेळाची मजा मात्र वाढत असते. हे या कबड्डीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपल्यापेक्षा अधिक चांगला खेळ करणारा खेळाडू किंवा माजी खेळाडू व्यासपीठावरून असेल किंवा गॅलरीमधून ही कबड्डी स्पर्धा पाहत असतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं नव्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी जुना खेळाडू आला असतो. आणि हेच खऱ्या अर्थानं अभिनंदन हे एक प्रेरणादायी असतं. आणि ह्याचाच आज प्रत्यय मात्र येत आहे. व्यासपीठावरील अनेक माजी कबड्डीपटू आहेत, अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या समक्ष ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न होते. याची देही ह्याची डोळा हे अर्थात या कबड्डीचं प्रदर्शन, या कबड्डीचा सामना मात्र पाहण्यासाठी आज उपस्थित आहेत. सुंदर आयोजनाखाली तथा नियोजनाखाली निसर्गाच्या सानिध्यात मात्र
या ठिकाणी या कबड्डीचा आनंद मात्र लुटला जातोय, कबड्डीचा आनंद मात्र घेतला जातोय तो अनेक कबड्डीपटूंच्या माध्यमातून, अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून. खूप सुंदर अशा आयोजनासाठी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांनाच धन्यवाद देणार आहोत. गुणफलक जर आपण पाहिलं 8-11 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामना आहे फुजेल फायटर्स वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन. संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे 11 गुण आहेत, तर फुजेल फायटर्स या संघाकडे मात्र 8 गुण आहेत. आणि अशा 8 आणि 11 ह्या गुणांमध्ये खऱ्या अर्थानं हा सामना पहिला सामना या संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफीचा मात्र रंगतोय आणि तो देखील आकर्षक होतोय, कारण दोनही संघांकडे चांगले आक्रमक चढाई मात्र पाहतोय, एक चांगल्या पद्धतीनं पकड करणारे खेळाडू मात्र पाहतोय. आणि अशाच या खेळाडूंमधून मात्र हा पहिलाच सामना मोठ्या संघर्षानं मात्र संपन्न होतोय. YouTube लाईव्ह कबड्डी स्पर्धा आहे. प्रत्येकापर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत, प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत आणि प्रत्येकाच्या खोपडीपर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा. या कबड्डीचा मनमुराद आनंद लुटणारे अनेक मित्रांनो कबड्डीचे चाहते आहेत, अनेक कबड्डीचे भक्त आहेत, जे अगदी वेळेच्या अभावी मात्र घरूनच ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहत आहेत. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो अजून एक आपल्यासाठी संधी येते, अर्थात आमचे आयोजक नितीनजी कमाने हो इथे मात्र काहीच वेगळं घडणार का हे मात्र पाहतोय आपण या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. कारण एक खेळी मात्र बहारदार खेळी या खेळाडूच्या माध्यमातून मात्र होते आणि दोनहीकडे एक गुण मात्र देण्यात येतोय. खूप सुंदर खेळी आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सामनाधिकारी देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा मात्र प्रयत्न करतात. मित्रांनो आताच नितीन कमान यांनी सांगितलं की या संपूर्ण लीग मध्ये एक उत्तम प्रशिक्षक असेल आणि उत्तम कर्णधार असेल, अशा या दोघांनाही चषक मात्र देण्यात येणार आहे, अर्थात त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. पहा ना मित्रांनो, वेगवेगळ्या अँगलनं, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या दृष्टीनं या ठिकाणी या मुरुडकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. आपल्या या कबड्डी स्पर्धेमध्ये या 2 दिवसांमध्ये सर्वोत्तम आणि चांगल्या पद्धतीनं जो नेतृत्व करणारा कर्णधार असेल, अशा कर्णधाराचा सन्मान उद्याच्या दिवसाला मात्र या ठिकाणी होणार आहे. आणि या कर्णधाराबरोबरच उत्तम प्रशिक्षक म्हणून देखील जो कामगिरी या ठिकाणी पाहणार आहे त्याचा देखील सन्मान उद्याच्या दिवशी या ठिकाणी होणार आहे. मग प्रशिक्षक कसा असावा, मग नेतृत्व करणारा कर्णधार कसा असावा हे आपण नेहमीच आपल्याला ज्ञात आहे. ज्याच्याकडे नेतृत्व गुण असतो, ज्याच्याकडे विवेकीपणा असतो, ज्याच्याकडे आक्रमकपणा असतो, जो खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला संधी देत असतो, त्याला खऱ्या अर्थानं आपण नेतृत्व असं म्हणत असतो, म्हणजेच कर्णधार असतो. आणि अशाच उद्या कर्णधाराचा सन्मान मात्र आयोजकांच्या माध्यमातून मात्र होणार आहे. मग राहिला प्रशिक्षक, या प्रशिक्षकाचा देखील सन्मान उद्याच्या दिवसाला या ठिकाणी अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र केला जाणार आहे. मग प्रशिक्षक कसा असला पाहिजे, जो प्रशिक्षक मैदानाच्या बाहेर राहून खऱ्या अर्थानं मैदानाचा अंदाज घेत असतो, प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूचा अंदाज घेत असतो. मग कशा पद्धतीनं व्यूहरचना असली पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्या खेळाडूंचं या ठिकाणी नियोजन असलं पाहिजे हे तो प्रशिक्षक जाणत असतो आणि आपल्या संघाला मात्र पुढे घेऊन जात असतो. आणि अशा दोघांचा सन्मान उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे, असं निश्चित या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून मात्र सांगतो. चला पुढच्या संघासाठी तिसरा पुकार विघ्नहर्ता
कंस्ट्रक्शन वर्सेस कैवल्य सेवन स्टार तिसरा आणि अंतिम पुकार आहे दोन्ही संघांसाठी आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे तर आता या स्पर्धेसाठी जे आपल्याला उदाहरण लाभले नवगाव आगरी समाज अध्यक्ष आदरणीय काशीनाथ कनमाळी यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतश्रवणी आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे पंचक्रोशी कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मोहनजी पाटील यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी रोख 2000 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतश्रवणी आहे. त्याचप्रमाणे नववाडी येथील आदरणीय वसंतजी बेडेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाची भरघोस अशी देणगी मंडळ शतश्रवणी आहे धन्यवाद. हो मग काय बटन दाबून ठेवायला लागेल. हॅलो या ठिकाणी मित्रांनो रिव्ह्यू सिस्टीम आहे आपल्याकडे जो संपूर्ण सामन्यामध्ये एकदाच रिव्ह्यू आपल्याला घेता येईल आणि तो जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर मात्र तो आपला बोलताना फक्त बटन दाबून राहणार आहे तो कंटिन्यू राहणार आहे परंतु अनसक्सेस झाला तर मात्र आपली रिव्ह्यूची संधी गमावलेली असणार आहे. हे मात्र सर्व संघांच्या कर्णधार प्रशिक्षक व्यवस्थापक आपण लक्षात घ्या. बटन दाबून बोला. काय पटकन बघा ऑपरेटर प्लीज. आता झाला बॅटरी जाईल बॅटरीचं बटन दाबून तिकडे जातो रिव्ह्यू सक्सेसफुल क्या बात है. अर्थात रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे आणि आपला रिव्ह्यू पुढे देखील राहणार आहे. लक्षात घ्या रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तोच रिव्ह्यू आपल्याला पुढे कंटिन्यू मिळणार आहे परंतु जर अनसक्सेस झाला तर मात्र आपल्याला रिव्ह्यूची संधी मात्र गमावली लागणार. सुंदर गिरणेकर एक जबरदस्त दीपेशचा खेळ आपण या ठिकाणी बघितले. एक उत्तम कोपरा रक्षक आहे. रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डीपटू आहे दीपेश गिरणेकर. सुंदर खेळ आज देखील आपण त्यांनी कोपरा रक्षकाच्या माध्यमातून पाहिला. प्रीतम असेल तदनंतर दीपेश असेल एक चांगली आघाडी आपण या ठिकाणी पाहतोय ज्यामध्ये पुन्हा एकदा सुंदर चांगला खेळ. संकल्प कन्स्ट्रक्शन्स वर्सेस पुझेल फायटर्स या दोन संघांमध्ये मात्र होत असताना पाहतोय. 21-10 असा गुणफलक आहे. या ठिकाणी कभी खुशी कभी गम आमच्या संघमालक देखील व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. ही मात्र सुरुवात आहे. निश्चितपणे फारुके सर आपण चिंता करायची कारण नाहीये कारण अजून देखील आपल्याला खूप खेळायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ असणार आहे संकल्प कन्स्ट्रक्शन कैलास पाटील सर. कुठेतरी कैलास पाटील यांना देखील एक आनंदाचा क्षण सध्या तरी पाहायला मिळतोय कारण 10-21 असा गुणफलक मात्र या ठिकाणी लागलेला आहे. चला फायनल कॉल आहे विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन कैवल्य सेवन स्टार दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन कैवल्य सेवन स्टार फायनल कॉल आहे आपल्याला. आज या स्पर्धेसाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर जिजा एंटरप्राइजेस संघाचे कोच आहेत आज आणि आज जरी हे इथे जरी जिजा एंटरप्राइजेस संघाचे कोच असले तरी यांचं कबड्डीसाठी कार्य खूप मोठं आहे. अर्थात मित्रांनो घाटकोपर प्रतिष्ठान आणि घाटकोपर ज्यांच्या माध्यमातून घाटकोपर प्रीमियर लीग सातत्यानं राबवली जाते. गेली 5 वर्ष घाटकोपर लीग
हे सातत्यानं राबवत असतात आणि आज या ठिकाणी घाटकोपर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय हेमंत तोडणकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आजच्या या स्पर्धेसाठी 1500 रुपयाची भरघोस अशी देणगी दिलेली